भीती नाही वाटत? वाटते. पैदल 5 ते 6 किलोमीटर कांद्रीला शाळेमध्ये जा लागते. एकीकडे कमी पटसंख्येच्या कारणाने शासन मराठी शाळा बंद करण्याची ओरड होत असते, तर दुसरीकडे विद्यार्थी आहेत, पटसंख्या आहे, मात्र शाळा नाही. आपण सध्या भंडारा जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या फुटाळा या गावी आहोत. आपण बघू शकता हा गाव पूर्णपणे जंगल व्याप्त आहे, आदिवासी बहुल आहे आणि विशेष म्हणजे व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध असलेल्या पेंच व अभयारण्य ला लागून हा भाग आहे. या ठिकाणी 4थी पर्यंत शाळा आहे, मात्र 5वी पासून शाळेत जाण्याकरिता या विद्यार्थ्यांना साधारणतः 5 ते 6 किलोमीटर कांद्री या ठिकाणी शाळेत जावे लागते. आणि ह्या शाळेत जाण्याकरिता या गावात रस्ता नाही, बस नाही, त्यामुळे या ठिकाणी हे विद्यार्थी पायी प्रवास करत असतात. उन्हाळा असो पावसाळा असो, या अशा परिस्थितीत हे विद्यार्थी प्रवास करत असतात आणि जीव मुठीत घेऊन ते शाळेत जात असतात. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया. काय सांगशील बेटा, काय नाव आहे तुझं? श्रेया नागेश्वर नेवारे. कोणत्या वर्गात आहे तू? 3री. तू? पायदळ भीती नाही वाटत? वाटते. काय नाव आहे तुझं? समीर विजय नेवारे. कोणत्या शाळेत जाते तू? जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल कांद्री. ते कशाने जाते? पैदल. तुला जंगली जनावरांची भीती नाही वाटत? वाटते. आपल्यासोबत मराठी शाळा वाचली पाहिजे आणि विद्यार्थी शिकला पाहिजे याकरिता नेहमी आंदोलन करीत असतात असं सामाजिक कार्यकर्ते वैभव चोपकर आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून. दादा, काय सांगशील, या शाळेचा मुद्दा तुम्ही उचलला होता, काय पाठपुरावा केला याबद्दल? खरं म्हणजे मला या निमित्तानं सांगायचे आहे की एकीकडे अमृतकालमध्ये आपण आहोत आणि 75 वर्ष झाले शाळा संवर्धनासाठी जे काही स्वातंत्र्यानंतर जे काही प्रयत्न व्हायला पाहिजे ते काही झाले नाही आणि तरी सुद्धा आपली सिस्टीम शेवटच्या तबक्यापर्यंत पोहोचलेली नाही. मात्र आता जे काही बहुजनांच्या हा आदिवासी बहुल गाव आहे आणि आदिवासी वस्तीवरची पाड्यावरची जी काही शाळा आहे ते दुरुस्त तिचा संवर्धन करण्याऐवजी शासनाने जे कमी पटाच्या कारण सांगून शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, हे अतिशय चुकीचे आहे. तेव्हा शासनानं शाळा बंद न करता सरकारी मराठी शाळांचे संवर्धन केले पाहिजे आणि आमच्या बहुजनांच्या आणि उपेक्षितांच्या मुलांना खऱ्या अर्थानं राईट टू एज्युकेशन द्वारे त्या ठिकाणी शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि या मुलांसाठी आता मानव विकास कार्यक्रम अंतर्गत तात्काळ बस सेवा या ठिकाणी चालू करण्यात यावी. धन्यवाद. आपल्यासोबत या विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा आहेत. दादा, काय सांगा? गावामध्ये फुटाळा हा जंगल व्याप्त गाव असून माझ्या गावामध्ये पटसंख्या विद्यार्थ्यांची कमीत कमी 50 ते 60 विद्यार्थ्यांची पटसंख्या असून यांना शाळेत जाण्यासाठी पैदल जाणं येणं करावं लागते. यांच्या शिक्षणाबरोबर होत नाही तिथपर्यंत. पैदल येतपर्यंत हे एकदम अस्तव्यस्त होऊन जातात आणि वाघाची दहशत, डुकरांची दहशत, रोड बरोबर नाही. या गावामध्ये रात्रीला खंब्याला लाईट नाही. एक जिल्ह्यामध्ये हा एक फुटाळा एक गाव आहे का या गावामध्ये सुखसुविधाचा पूर्णपणे अभाव आहे. या मुलांना 5 ते 6 किलोमीटर कांद्रीला शाळेमध्ये जा लागते. त्याकरिता शासनाकडे नेहमी पाठपुरावा करत असतात, परंतु शासनाची या गावाकडे कोणतीही लक्ष नसल्यामुळे पायी 5 ते 6 किलोमीटर या मुलांचं शिक्षण कसा योग्य होईल यासाठी शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन या फुटाळा गावाची या विद्यार्थ्यांची सोय करावी एवढीच माझी विनंती आहे. पायी शाळेत जात येत असताना त्या विद्यार्थ्यांची एनर्जी हे जाण्या येण्यातच होते. त्यांना जंगली जनावरांची भीती हे सतत लागली राहते. या वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शासनाने यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेले आहे, असा आरोप या विद्यार्थ्यांच्या पालकांचा होत आहे. नितीन गुथे, LS मराठी, भंडारा.